IAS अधिकारी तुकाराम मुंडेंना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार लक्षवेधीद्वारे मागणार। नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची नागपुरातल्या हॉटेलमध्ये भेट। भेटीचा ऑपरेशन टायगरशी संबंध जोडू नका, सरनाईकांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेचा तिढा शिवसेना आणि भाजप सामुपचाराने सोडवणार। दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवण्यात येणार। सेना 125 जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या 3 आमदारांवर विशेष जबाबदारी। आमदार प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल, दिलीप लांडेंकडे धुरा। महापौर बसवण्यासाठी पश्चिम उपनगरातल्या जागांवर शिंदेंची भिस्त। महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं, केंद्रानं मात्र नाकारलं। नगरविकास विभागाकडून मुंबईतील सायनचा 2 एकर भूखंड विहिपला भाडेतत्वावर देण्याचा शासन निर्णय जारी। एकर कमी 9,07,00,000चा प्रीमियम तर दरवर्षी 10,186 रुपये भाडं। कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल। 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार। सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी आमंत्रण। चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका, वृक्षतोडीचं कारण समजून घेणं महत्त्वाचं ठरणार। छत्तीसगडमधील खैरागड इथं नक्षली टॉप कमांडरची शरणागती। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मज्जीची 11 सहकार्यांसह शरण। MCC झोनमधील सर्वच बड्या नेत्यांनी हत्यारं टाकली। फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात माझा विजन। सरकारचं पुढील 4 वर्षांचं विजन काय यावर चर्चा होणार। दुपारी 2 वाजल्यापासून पहा फक्त ABP माझावर।